हे रामकृष्ण हरी भावांना आता चाललंय सिद्धिविनायकला पायी वारी करत एकटाच आहे कोण नाही बरोबर तिला चाललंय आता भावांना आता चाललंय मंदिराकडं आमच्या इथलं मंदिर आहे एक वर्धविनायक म्हणून त्या वर्धविनायक मंदिराकडे आलोय आता इकडे दर्शन बिर्शन घेऊन निघणार आहे तर बघताय तुम्ही वर्धविनायकचं मंदिर आता दर्शन घेऊन निघालंय पायी वारी सुरुवात करायची आपल्याला दर्शन घेतलं निघतोय निघालंय बघा आता चाललंय दमादमाने पायी वारीला रस्त्याला गाड्या आहेत आता तीनाथ नाक्याला पोचलोय बघा तेव्हा तीनाथ नाका समोर चालत चाललोय तीनाथ नाक्याला पोचलोय आणि बघताय का किती जोरात गाड्या चालल्यात बाजूनी एकटाच आहे नुसता सुसाट रस्ता आहे कोणच आहे नाही रस्त्याला फक्त नुसतं गाड्या सुसाट भुंगाट चालल्यात गणपतीचा महादेवाचा महादेवाचा गणपती 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 नुसत्या सुसाट गाड्या चालल्यात बघा बाबा भुंगाट केवढीशी तारे भावना बघा बाहेर उठली आहे गाडं पाहिजे चालता तर लागते की रस्त्याला हे छोटा बारीक लोखंड असतो ती छोटीशी तार घुसलेली पाहिजे काढत काय नाही ते रस्त्याला असतंय छोटंफार लोकांना जर फूसबीस पडलेला असते अरे कहना क्या चाहते हो लोकांना जर फूसबीस पडलेला असते की छोटे छोटे ताराचं कलर मग काय विषय काय भावना आता वाजलेत 11:45 पुढं बघायला लागेल हॉटेल बिटेल छोटीशी पाण्याची बॉटल घ्यायला लागेल कारण की आता किती वाजतील सकाळी सिद्धिविनायकला जायला काय माहित नाही ठाण्यावरून तर निघालोय पाण्याची बॉटल घ्यायची कुठे परत पाणी मुंबईला भेटेल नाही भेटेल हॉटेल चालू असतील की नाही माहित नाही पाण्याची बॉटल बघायचं कुठं तरी रस्त्याला लगेबद्दल हॉटेल बाजूला कुठे जवळपास आहे का चला बघू आता किती वेळ लागतोय काय लागतं भावांना माहित नाही निघालो तर आहे घरातून 11 वाजता निघाले झालेच 11:45 आत्ताची कोपरी घाट किती किलोमीटरचा पट्टा कापलाय माहित नाही चालायचं बघायचं नाही पाठी होऊन बघायचं नाही काय नुसतं निघालंय तर सट निघायचं चला आता पोचलो आता मुलींचं पुढं किती किलोमीटर कापलंय आपल्याला माहित नाही चाललंय नुसतं चालायचं गाड्या नुसतं सुसाट चालल्यात बाजूने आपण तर तयारीतच आलं पूर्ण जॅकेट घेऊन कानटोपी पण आहे खिशात चाललोय आता सुसाट गाड्या चालल्यात सुसाट नुसत्या सुसाट हा हायवे आहे ना नुसत्या सुसाट गाड्या चालल्यात एकटाच चाललोय नियोजन तर काही नव्हतं वर्षातून पहिला मंगळवार आणि पहिली अंगारकी आली तर मनात इच्छा झाली की जाऊ आज सिद्धिविनायकला तर असंच घरातून निघालं घरातल्यांना पण काही सांगितलं नाही एवढं सिद्धिविनायकला चाललं पायी चाललंय सांगितलं नाही घरचे तर बघू घरच्यांना कळलं तुझं पायी चाललंय तर बघताय का रोडला कोणच नाही पाठी पुढं पण कोण नाही एकटा जाऊ दिसतंय का सावली बघा माझी एकटाच चाललो तर गाड्यात नुसत्यात गाड्या काळो काय रस्त्याला दिसतंय का एकटाच झालाय चालतो भावांना एकटाच आहे रस्त्याला कुणी बी नाही एकटाच आहे तर गाड्या जात आहेत आजूबाजूने तास झालं चालतंय
फक्त गाड्या आजूबाजूला जातात तशी गाणी ऐकत ऐकत चालले देवाची बोलण्याची. भावांना आत्ता टागोर नगरला आहे, कांजूरमार्ग क्रॉस केलाय. 2 तास झाले चालतंय. बरंचसं चालायचंय. फक्त पाणी ताण तर लागले. फक्त आता आजूबाजूला तर दुकानं उघडी नाही. तर बघा एकटाच आहे रस्ता. नुसतं गाणे ऐकत चाललोय भावांनो. गाड्या नुसत्या आता सुसाट चालल्यात. गाण्याचा पण आवाज येईना माहितीये का. देवाची गाणी लावून चाललोय नुसतं. एकाच गोष्टीचं टेन्शन वाटतंय. उद्या अंगारकी असल्यामुळे मंदिरात तर खूप प्रचंड गर्दी असणार आहे. लोक सकाळी लवकर उठून गाड्या घेऊन तर जाणारच पुढे. ट्रेन पण चालू होते 4 वाजेपर्यंत. बघू आता मी किती वाजेपर्यंत पोहोचतो. जेवढं लवकर पोहोचतो तेवढं लवकर मंदिरात पोहोचायचं एवढं तर ध्येय आहे. लवकरात लवकर पोहोचू. बघू तिकडचं काय कसं काय. लोकांची गर्दी दाखवतो तुम्हाला. बघू आता. आता घाटकोपरला आहे मी. पण आता घाटकोपर क्रॉस केले. आता वाजले 1:30. अजून बराचसा पट्टा का आहे बाकी. चाललोय रस्त्याने. आहे गाणी ऐकत चाललोय. एन्जॉय करत मस्त आहे. व्हिडिओ तर काही जास्त काढत नाही कारण की स्पीकर आणायला पाहिजे एक छोटासा बारका ना. ते कसं रमत गमत फटाफट बोलतो. चाललंय आता बघायचं. लवकर पोचायचंय मला तर. आणि गर्दी मला तर असं वाटतंय गर्दी खूप असेल. गाड्या नुसतं चालल्या असं वाटतंय दादरलाच चालले असेल. कारण की अंगारकी पहिली अंगारकी वर्षातली आणि मंगळवार पण पहिला झालाय. त्यामुळे खूप गर्दी होणार आहे भावना. आपण मंदिरातच बघूया किती गर्दी होते काय होते. आम्ही आहे सायन्स सर्कलला. सायन्स सर्कलवरून चाललोय आता किंग सर्कलला. सगळ्या 5-6 किलोमीटर राहिलं वाटतं. बिस्लरीची बॉटल घेते. मेडिकल उघडे. बिस्लरीची बॉटल घेते. काम खूप लागले. सायन्स सर्कल घेते मेडिकल. जरा पाण्याची बॉटल घेते. बॉटल घेतली आहे भावानं. थंड भेटली. एक गरम होती. गरम लयच गरम होती. थंड पाणी वाटेल जास्त पण थंड होईल साधीच होईल. चाललं मंदिरात कधी पोचतो असं झालंय. थोडासाच पट्टा राहिलाय कव्हर करायचा. कधी पोचतो असं झालंय. कधी दर्शन घेतो गणपती बाप्पांचं. किंग सर्कलच्या इथे बघता पाठी तुम्ही. किंग सर्कल चाललोय आता. वाजलेत 3:30. 3:35 स्टेशनला पोहोचलोय. बघता पाठीमागं दादर स्टेशनला. चाललोय आता. एक 2-2.5 किलोमीटर राहिले. आपल्या पप्पांचं दर्शन करायचं. आतमध्ये मोबाईल तर अलाउड नाही. बघूया आता काय कसं काय. जेवढं जमेल तेवढं व्हिडिओ घेतोय मी. तिला तर ठीक नशिबाने देवाच्या जेवढं जमेल तेवढं घ्यायची व्हिडिओ. पोचल्यावर तुम्हाला दाखवतो. त्याच्या इथं पोचलोय. खूप गर्दी आहे बघताय तुम्ही. सगळे लय लवकर आलेत सगळे. आतमध्ये जाऊन दाखवतो तुम्हाला. भावांना बघतायत राहुल. नुसती गर्दी. कधीपासून लोक आलेत काय माहिती. भावांनो सकाळी पहाटे 3:15लाच आरती झाली. त्यामुळे आरती काय भेटायची नाही. काय त्यांनी बोर्ड लावलेला आहे. भावांनो गर्दी बघताय तुम्ही. खूप गर्दी आहे. खूप म्हणजे खूप गर्दी आहे. अंगारकी असल्यामुळे खूप लोक आले. रात्री 1:30 वाजल्यापासून दर्शन चालू आहे. त्यामुळे खूप गर्दी झाली. मी तर 4:30ला पोचलो इथं. माझा नंबर आतमध्ये मंदिरात कधी येतोय काय माहिती. आता तर लाईन हळूहळू चालली. झाली आता.
किती वेळ लागेल काय माहिती दर्शनाला. सगळे वैतागलेत. न झालंय दर्शन. आता चालू आहे बाहेर. सकाळी 4:30ला मंदिराच्या इथे बसलो. 9:30ला दर्शन झालंय. आता पाय पण खूप दुखतात, खूप थकलोय. दर्शन पण व्यवस्थित झाले. खूप गर्दी होती, खूप म्हणजे खूप गर्दी होती. लोक खूप आलेत, खूप. आता बाकीचे ते किती थांबलेत, किती वेळ लागणार त्यांना माहित नाही. आम्हाला तर 5 तास लागले, कारण की 1:30 वाजल्यापासून चालू आहे. आणि आरती तर काही भेटली नाही, कारण की भावांनो आरती 3च्या आसपास झाली. लवकर झाली आरती. पहिल्यांदाच गेलेलो म्हणून माहित नव्हतं. अंगार केला पहिल्यांदा गेलो, असं जातो तर सकाळची आरती असते 5 वाजता. भावानं तुम्हाला आरती पण नाही दाखवू शकत, की आरती भेटलीच नाही मला, स्वतःलाच नाही भेटली तर कसं दाखवणार तुम्हाला. खूप म्हणजे खूप थकलोय. प्रसाद घेतला, मस्त झालं दर्शन, भारी वाटलं सकाळ सकाळी. आता घरी जाऊन थोडा आराम करतो, नंतर तुम्हाला भेटतो. पुढच्या ब्लॉगमध्ये भेटू आपण. चल, रामकृष्ण हरी.